अमरावती येथील शैक्षणिक भवनात कर्णिक कामगार संघटनेचे अध्यक्ष गजानन खंडाळे यांनी डीन डॉक्टर नंदकिशोर राऊत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भेट देण्यास नकार देण्यात आल्याची घटना समोर आली आहे। संघटनेच्या वतीने 10 जुलै रोजी डीन राऊत यांना निवेदन देण्यात आले होते। या निवेदनात कोविड काळात कार्यरत राहिलेल्या कोरोना योद्ध्यांना चतुर्थ श्रेणी 4 क्लास सेवेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी गेलेल्या प्रतिनिधींना भेट नाकारल्यामुळे कामगार संघटनेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। मी गजानन खंडाळे, स्वर्गीय रग कर्णिक श्रमिक कामगार संघ याचा मी अध्यक्ष आहो आणि मी या अगोदरसुद्धा 2-3 निवेदन दिलेले आहे। कोणाला दिले? माननीय डीन साहेबांना प्रतिलिपी केलेलं आहे आणि कंपनीला मी सुद्धा दिले आहे निवेदन। पण त्या निवेदनाचा कोणत्याही प्रकारे यांनी विचार न करता त्या निवेदनाचा एक मुख्य हेतू असा होता की ज्या लोकांनी जागतिक महामारीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, अशा कोरोना महामारीमध्ये ज्या लोकांनी काम केलेलं आहे अशा लोकांना प्रथम प्राधान्य द्यावं। आज आपल्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे आणि ते लोक अजूनही बेरोजगार आहेत, तर त्यांना प्रथमतः प्राधान्य देण्यात यावे आणि त्याच्यानंतर मी त्यांना माहितीच्या अधिकारातसुद्धा मागितलेला आहे। पण त्यांनी या संघटनेला कोणत्याही पद्धतीनं रिस्पॉन्स दिला नाही। त्याच्यानंतर 10 तारखेला आम्ही पुन्हा सर्व पदाधिकारी जाऊन त्यांना निवेदन दिलं। त्या निवेदनाचा आज पाठपुरावा घेण्यासाठी मी इथे आलो होतो। त्यांनी मला कॅमेऱ्यात बघून आणि मी त्यांच्या शिपायाच्या हाताने माझं आय कार्ड दाखवून त्यांना सांगितलं की मला भेटायचं आहे। ज्या निवेदनात दिला त्याच्यावर काय त्यांनी हे केलं, विचार केला यासाठी बोललो होतो। पण त्यांनी सांगितलं का बा मी सध्या कामात आहो, मी भेटू शकत नाही। त्यांना सांगून द्या का मी कामात आहो, भेटत नाही आणि ते नंतर भेटीन मी माझ्या मतानुसार, अशा पद्धतीने त्यांनी मला हे केलेलं आहे आणि भेटण्यास मनाई केली आहे। तरी मी आजच्या याच्यानुसार मी यांना एक इशारा देत आहो की मी आज आमरण उपोषणची तयारी करीत आहो आणि सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत। संघटनेने प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला असून कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे। दरम्यान संबंधित मागणीवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे।